आता जसा शब्द आहे ना डिजिटल अरेस्ट. ओके, आता अरेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे कसं करतात ते येतात, हातकड्या घालत घेऊन जातात. हे फक्त डिजिटली होत. आता डिजिटली काय होतं, म्हणजे एक घडलेला अनुभव सांगतो की एका व्यक्तीला फोन आला की तुम्ही हे जे कुरिअर तुम्ही केलं होतं या कुरिअरमध्ये ड्रग्ज मिळाले. तर ड्रग्ज म्हटल्यावर परत त्या पॉइंटला जाऊ आपण, भीती निर्माण होते आणि तो कॉमन सेन्स डिसेबल होतो. अरे त्याला कसं कळलं असेल की माझ्या याच्यात ड्रग्ज आहे, पण हे विसरून जातो. मी ईडी मधून बोलतोय, तुमचं हे कुरिअर आहे, ह्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि आता आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. आमचे पुढच्या 15 मिनिटात तुमच्याकडे ऑफिसर्स येतील आणि तुम्हाला अरेस्ट करतील. तो एकदम घाबरून जातो. सर मी असं काही केलेलंच नाहीये. तुमचं रेकॉर्ड आम्हाला सांगताय की तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात. हो सर, मी खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे, माझी इकडे असं आहे, माझं हे क्वालिफिकेशन आहे, मी आजपर्यंत कुणाचं असं काही कधी केलेलं नाही, मी स्वतः बघितलेलं पण नाही ड्रग्ज म्हणजे काय, असं सगळं तो सांगतो. तो ठीक आहे, तुम्ही एवढं सगळं सांगताय म्हणून मी कन्सिडर करतो की मी तुम्हाला आमच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवतो. तुम्ही घरातच राहा, तुमचा कॅमेरा ऑन करा, स्मार्टफोनचा कॅमेरा ऑन करा किंवा एखादं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर असेल, टाईप असेल, टीम्स असेल, तर त्याच्यावरती लॉग इन करायला सांगतात आणि तुम्ही कंटिन्युअस कॅमेरा ऑन ठेवा. तुम्ही घरातनं कुठेही जायचं नाही. यू आर अंडर अरेस्ट. एक तुमच्यावरती मेहरबानी म्हणून आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय. तो कुठेतरी माणूस सुखावतो की किमान माझी 4 चौघात नाचक्की होणार नाही, पोलीस माझ्या दारात येणार नाही. काय असतं, आपण मध्यमवर्गीय माणसं आपण या गोष्टींना खूप जपतो. त्याच्यापासून मला सुटका मिळते, मग मी एक कम्फर्ट मध्ये जातो. ठीक आहे बाबा, तो कॅमेरा ऑन राहू दे. आणि लोक 2-2, 3-3, 8-8 दिवस असे राहिलेले आहेत आणि ते करत असताना ते व्यवहार करतात, रोजच्या रोज पैसे पाठवतात. अशा पद्धतीचा हा डिजिटल अरेस्ट आहे. हा फक्त घरापर्यंत सीमित राहत नाही, बँकेमध्ये सुद्धा येतो. तो फोन चालू असतो, कारण पैसे लिमिटेड असतात. ओके, एका अकाउंटमध्ये लिमिटेड पैसे असतात, मग उरलेले बँकेतनं घ्यायचे किंवा दागिने घ्यायचे. सर्व प्रकारच्या पद्धतीने हे केलं तर तो पुढचे कॅश घेण्यासाठी बँकेत येतो. फोन चालू आहे आणि तो पैसे विड्रॉ करतो आणि मग तो जो त्याचा तिथे ठेवून द्या, मग त्यांचा माणूस येऊन घेऊन जातो. म्हणून या पद्धतीचे डिजिटल अरेस्ट होत आहेत. हा आमच्या एक बँकेतच घडलेला किस्सा एका ब्रँचमध्ये, आणि तेव्हापासून आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या. त्या मुलीचं सावधानता होती की तिच्या लक्षात आलं की हा माणूस घाबरलेला आहे, फोनवरती बोलतोय, आणि त्यांनी त्यांना थांबवलं, परावृत्त केलं. आणि तेव्हापासून आम्ही असं सर्व आमच्या ब्रँचेस मध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यात. जर का कोणी मोबाईल वरती बोलत असेल आणि विड्रॉ करायला आलं तर त्याला सांगा की 1 मिनिट फोन कट करा म्हणून. मग आपल्याला लगेच चेक करता येतो. म्हणजे बँक म्हणून आपल्यालाही अशा पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे. असं बाय अँड लार्ज अशा पद्धतीचे डिजिटल अरेस्ट हे एक नवीन तंत्र आपल्याला समोर आलेलं मिळते की ज्यामुळे लोक घाबरत आहेत.